शनिवारी असेलच आणि त्या बरोबरीनं तुम्हाला मराठी शिकण्यासाठीची एक पुस्तिका देण्यात आलेली आहे आणि ते शिकावं यासाठी काही वर्ग देखील सुरू केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले। उद्यात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। विधान परिषदेवर कोणत्या पक्षातनं कोण जाईल या चर्चांनी सध्या राजकारण तापलंय। मात्र शिवसेनेकडनं बच्चू कडू यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या। मात्र आता बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलंय। पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, मुद्द्यांसाठी युती करणारे आहोत, नुसत्या आमदारकीसाठी बच्चू कडू जाईल एवढा नालायक नाही अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेतनं त्यांनी दिली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांनी। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत। एक नाव जे काही दिवसांपासून चर्चेत आहे ते म्हणजे बच्चू कडू यांचं। बच्चू कडू आज मुंबईत आहे, ते स्वतः आपल्यासोबत आहेत। बच्चू भाऊ, काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे की विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार हे बच्चू कडू असतील। तुमची काय भूमिका आहे, तुमचं काय मत आहे? खरं तर हे आम्ही बातमीतूनच ऐकलेलं आहे। प्रत्यक्षात काही शिंदे साहेबांसोबत माझी चर्चा झाली नाही। सामंतचा माझा एक फोनवर चर्चा झालेली आणि ती काही फार नाही आहे। त्याच्यानं मला असं वाटतं का मी जे पत्रकार परिषद घेतली ते सूत्राद्वारे आलेली बातमी आणि म्हणून ते सूत्र आता आम्ही सूत्र जो विषय होता तो आता बंद केला आणि मी पत्रकार परिषद घेऊन काही भूमिका मांडलेली आहे। मला वाटतं ती फार महत्त्वाची आहे आणि आता काय शिंदेसाहेब निर्णय घेणार, कसं घेणार, कशा पद्धतीनं ते समोर जाणार तो त्यांचा प्रश्न आहे। तुम्ही म्हणालात की उदय सामंत यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली, पण ते फार काही त्या फोनवरच्या चर्चेचं रूपांतर कशात अजूनही झालेलं नाहीये। नाही, बरोबर आहे, राईट। पण मग ह्याच्या पुढे चर्चा होणार आहे, कारण का अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत। कसं आहे तो त्यांचा विषय आहे, शिवसेनेचा तो विषय आहे। ते कशा पद्धतीनं समोर जातं, काय करतं त्याच्यावर ठरवणं। अजून काही तसं काही फार त्याच्यातून माझी त्यांची फेस टू फेस काही चर्चा झालेली नाही आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अनेक उमेदवार इच्छुक आहेत, परंतु तुम्ही त्यांच्यासोबत फार गुवाहाटीपर्यंत गेलात, त्यांच्यासाठी मंत्रीपद देखील तुम्ही सोडलत। अशात तुमची अपेक्षा त्यांच्याकडून असणं हे गैर नाही आहे का? म्हणजे तुम्हाला ते वैध वाटतं का जर अपेक्षा आहे तर? कसं आहे, शिंदे साहेबांनी मंत्रिपद मला थोडं दिलं नसलं तरी ते दिव्यांगांचं मंत्रालय निर्माण केलं, ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते आमच्यासाठी फार महत्त्वाचंही होतं। कसं आहे, पद घेणं, मंत्रिपद स्वतः होणं याच्यापेक्षा ज्या घटकाचं कोणीच नव्हतं त्याला मंत्रालय भेटणं हे फार मोठी गोष्ट आहे। त्याच्यामुळेच आम्ही त्यांचे चाहते पण झालेलो आहोत आणि मला अपेक्षा आहे का अशा माणसासोबत उद्या जर आपण अधिक जुळलो तर अधिक काही चांगल्या पद्धतीनं आपण समोर येऊ शकतो। म्हणजे इच्छा आहे तुमची सरकारमध्ये त्यांच्यासोबत जुळून घेण्याची? कोणाची, माझं काय म्हणणं आहे, विधान परिषद जर भेटत असेल तर ते घ्यायला काय हरकत काय आहे? आखरी राजकारणी लोकांनी असं ज्याला नाही म्हणावं, मग म्हणजे त्या एखाद्या खेळणाऱ्या खेळवणं नाही बा आता मी खेळत नाही असं तर अर्थ नसतं। म्हणजे तुमचं इतर पक्षातील नेत्यांसोबत काही संवाद झालाय का फोनवरून की आमच्या नाव जर आमचं नाव आलं? संवाद केला नाही, करणार पण नाही, तो आपला स्वभाव पण नाही। जर आज दिवसभरामध्ये तुम्हाला फोन किंवा भेटीची ऑफर आली तर तुम्ही जाणार का? आणि तुम्ही सकारात्मक आहात का ते पद स्वीकारण्यासाठी? सगळ्या चर्चा केल्यानंतरच काही मुद्दे आहे शेतकरी दिव्यांग बांधवाचे, त्या सगळ्या संदर्भात चर्चा जर सकारात्मक झाली तर मग स्वीकार। तुमच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे? कार्यकर्त्याचं तेच सगळं, ह्या सगळ्या गोष्टी घेऊनच आपण गेलो पाहिजे। म्हणजे बच्चू कडू हे नाव आम्हाला जूनमध्ये जे जे अधिवेशन होणार आहे पावसाळी त्याच्यामध्ये आमदार म्हणून दिसेल का? मला वाटतं हे शिंदे साहेबाला विचारलं पाहिजे। तुमची तयारी आहे ना? मी तर पहिल्यांदा कसं आहे, आमदार व्हावं असं कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं आणि राजकीय लोकांना वाटावं नाही, मग ते राजकारणीच नाही। धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।